स्पीकर सर, मुखेलमंत्र्यांनी रिप्लाय दिला तातूंत ताणें म्हणलां की गव्हर्मेंट एक्सपेक्ट्स सेल्फ हेल्प ग्रुप्स बेसिकली टू हॅव टेस्टी एंड हायजिनीक फूड म्हळ्यार क्वॉलिटी आसची आनी हायजीन आसचें. आनी सेल्फ हेल्प ग्रुपाचें एक्सपेक्टेशन तुजे कडेन कितें आहा की तूं तें पेमेंट टायमान क्लियर करचें आनी इन्फ्लेशनाची रेट जी जाता तातूंत तुवें तांकां कितें तरी दिलासा दिवचो. स्पीकर सर, जे भशेन म्हजे कडेन फिगर आहा 22-23ची तुवें ह्या दिसांनीच 2,41,00,000 फारीक केल्ले आहा. पूण स्पीकर सर, ह्या लास्ट फायनान्शियल इयराचे 23-24 ऑलरेडी 2,86,00,000 पेंडींग जाले. तुवें क्लियर केल्या 2.41 पूण 2.86 आतां पेंडींग आसात. सेकंड स्पीकर सर, सो म्हजो एक क्लियर स्पेसिफीक डिमांड आहा की यू क्लियर देयर बिल्स ऑन क्वॉर्टरली बेसीस. वर्साक रावन कितें तांच्यान तें परवडना तांकां. दुसरें म्हणल्यार तूं एक एन्युअल इन्क्रिमेंट दी तांकां, कित्याक इन्फ्लेशन रेट वाडत आहा, सगळी भाजी बिजी म्हारग जायत आहा. सो तांणी तें फॅक्टर कशें करप म्हणटकर ती लो क्वॉलिटी जाता. सो तुवें तांकां इन्फ्लेशन बीट करपा खातीर तांकां एक एन्युअल इन्क्रिमेंट दिवचो, एक एन्युअल इन्क्रिमेंट फिक्स करचो आनी दिवचो. आनी तिसरें आनी सेल्फ हेल्प ग्रुप बरे आहा जाल्यार तांकां एनरोल करचें. स्पीकर सर, आमदार बाब विजय सरदेसाईन जो प्रश्न विचारला ताचेर सांगता आसतना इट इज एक्चुअली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम वीच इज 60-40 चलताली पयलीं. 60% पयशे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येताले, 40% पयशे गव्हर्मेंट ऑफ गोवा घालताले. ही स्कीम इतर राज्यांनी ह्याच पद्दतीत चलता, बट कंपॅरिजन वीथ द अदर स्टेट आतां हिजो पोर्शन जो आहा पळय न्ही 52 गव्हर्मेंट ऑफ गोवा जाला आनी 48 गव्हर्मेंट ऑफ इंडिया जाला. म्हणजे हितूंतले पयशे जे आमी वाडयत जे व्हेल्या पळय न्ही आमी 52%चेर पावल्या. पयलीं आमी 40 आशिल्ले. आमी तांकां तुवें म्हटलां तसो इन्फ्लेशन रेट वाडटा तशे पयशे वाडून दिल्या. दॅट इज वन. आनी आमी तेजो एवरी इयर तेजो आमी विचारूय करता आनी ते पयशे वाडयता. दुसरी गजाल, तुवें जे डिले जाता म्हणून सांगला पळय न्ही, इट इज डिले इन नॉट ओन्ली फ्रॉम द गव्हर्मेंट सायड. डिले तांची बिलां PTA चेअरमॅनान आनी हेडमास्टरान जर सायन करून धाडिना जाल्यार एरिया कडल्यान ती आमच्या कडेन पावना. ती टायम टू टायम तांच्यांनी धाडची पडटा. बट हय, ती क्वॉर्टरली तांकां मेळना. एकदां 6 म्हयने किंवा एकदां चड तेंप वयता. कारणां वेगवेगळीं आसा. ताच्या खातीर हांव युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता. युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता. तांच्यांनी बील डायरेक्टली एरियान चॅक करून अपलोड करचें. कारण आमकां पयशे दिवपाक कांयच हरकत ना. पयशे ना म्हणून हो प्रॉब्लेम न्ही. सिस्टम जाग्यार म्हणजे तें बील रेगुलर येयना. आनी जाता कितें, एका हायस्कुलाचें जर बील येवंक ना जाल्यार एडीआय उरलेलीं बिलां आमकां धाडिना म्हणून तेंची बिलां 6 म्हयने एडीआयच्या ऑफिसानूच उरता. बट जेचो कोणाचो ज्या इस्कॉलाचो प्रॉब्लेम आहा, आतां अपोजिशन लिडरान सांगला त्या प्रमाणे तेज्या PTA कॉन्फिडन्सान घेयना म्हणून, जाल्यार एखादें इस्कॉल तेंचें जर सांठा आसत जाल्यार बाकीच्या इस्कॉलांक तो प्रॉब्लेम जाता. तो जावचो न्ही म्हणून तांकां आमी एक ऑनलायन सिस्टम डेवलप करून घेता की तेंच्यांनी बिलां डायरेक्टली करेक्शन करून ती अपलोड करची. डायरेक्टर ऑफ एड्युकेशनांतलो जो आमचो एसिस्टंट डायरेक्टर पळयता तेणी चॅक करची. जेचे बील येयल्ले आसतले ताका क्वॉर्टरली पेमेंटाची आमी वेवस्था करता.